नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र. दिनांक 8 ऑक्टोबर बुधवार रोजी पाचोऱ्यात सकाळी 10 वाजता एम कॉलेज भडगाव रोड येथे आदिवासी आरक्षण बचाव जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी उपस्थित राहावे असं आवाहन एकलव्य आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर भाऊ वाघ व तालुका अध्यक्ष गणेश वाघ यांच्या वतीने करण्यात आले आहे. जन आक्रोश मोर्चा एम कॉलेज भडगाव रोड येथून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. जय आदिवासी, जय एकलव्य, जय भीम. मित्रांनो, मी सुधाकर वाघ एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने येत्या 8/10/2025 म्हणजे येत्या बुधवारी आपल्या एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने पाचोरा प्रांत कार्यालयावर आदिवासी बचाव जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये जे धनगर समाज, बंजारे समाज, वंजारी समाज आणि इतर काही जाती यांची डिमांड आहे की आदिवासी समाजात आम्हाला त्यांना समावेश करून घ्या, असा मोठ्या प्रमाणात आंदोलनं इतर जातीचे चालू आहे. परंतु ते सर्व गैरसंविधानिक आहे. ही गैरसंविधानिक मागणी राज्य सरकारने त्यांना कोणत्याही प्रकारे पाठबळ न देता त्यांना राज्य सरकारला विरोध म्हणून येत्या 8 तारखेला येत्या बुधवारी आपल्या या जन आक्रोश मोर्चामध्ये पाचोरा भडगाव तालुक्यातील आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे. मित्रांनो, 8 तारखेला सकाळी 10 वाजता पाचोरा येथून एम कॉलेज चौक भडगाव रोड इथून सकाळी 10:30 वाजता मोर्चा सुरुवात होणार आहे. तर तिथून सुरुवात होऊन पाचोरा प्रांत कार्यालयावर तो मोर्चा पोहोचणार आहे. त्या जन आक्रोश आदिवासी बचाव जन आक्रोश मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने आपलं आरक्षण बचावण्यासाठी आपल्या भविष्याच्या पिढीचा विचार करून या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं. मित्रांनो, या आंदोलनामध्ये फक्त घरातून एकच व्यक्ती नाही, तर घरातील सर्व महिला, पुरुष, सर्व तरुण मित्रांनी या आंदोलनामध्ये हिरिरीने भाग घेऊन हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचं. मित्रांनो, आम्ही सर्व त्या आंदोलनामध्ये येणार आहे. आपण सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, एवढंच मी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. जय आदिवासी, जिंदाबाद.